पट्टी समोसा तुम्हालाही आवडतो का? पण मैद्याच्या पिठाचा नको आहे, तर बनवा हा झटपट, क्रिस्पी, टेस्टी गहू पिठापासून बनवलेले पट्टी समोसे. हे समोसे खूप खुसखुशीत, कुरकुरीत होतात आणि बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ना हफ्ताभर स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला खायचं मन होईल, तो पटकन फ्राय करू शकता. तर रेसिपी पूर्ण पहा म्हणजे कळेल. तर त्यासाठी बघा, एका बाउलमध्ये मी 2 कप घेते गव्हाचं पीठ. हे चाळून घेतलेलं पीठ आहे किंवा नाही चाळून घेतलात तरी चालेल, पण चाळून घेतल्यामुळे काय होतं, यामध्ये जर बारीक कण वगैरे असतील, दाणेदार राहिले, तर ते मग पोळी लाटताना प्रॉब्लेम येतो. त्यामुळे चाळून घ्या शक्यतो. त्यानंतर यामध्ये थोडंसं चवीनुसार घालूया मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. जास्त काही साहित्यही लागत नाही, पण झटपट असे हे पट्टी समोसे बनवून तयार होतात. तर एकदा नक्की बनवून बघा. तर इथे बघू शकता, मी थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घेतलेलं आहे. आपण रोजच्या पोळीसाठी जसं पीठ मळतो ना, तसंच पीठ मळून घ्यायचं आहे. त्याला थोडंसं तेल लावून परत आपण थोडा वेळ मळून घेऊया. म्हणजे काय होतं, व्यवस्थित तेल लावून मळल्यामुळे जेव्हा आपण ह्याच्या पोळ्या लाटतो, तेव्हा ते हाताला वगैरे चिटकत नाही. त्यामुळे मळून घेणंच गरजेचं आहे. तर पीठ मळून घेतल्यानंतर आपल्याला याला रेस्टवरती वगैरे काही ठेवायचं नाही. पटकन आपण याचे छोटे छोटे बॉल बनवून घेऊया. एक छोटा लिंबूचा असतो ना, तेवढ्या साईजचे आपण याचे बॉल बनवून घेणार आहोत. जास्त मोठी नाही घ्यायची, कारण आपल्याला याची जेवढी होईल तेवढी पातळ पोळी लाटायची आहे. त्यामुळे छोटे छोटे लिंबू एवढे बॉल मी बनवून घेते या पद्धतीने. या आकाराचे आपण बॉल बनवून घेतलेले आहेत. आता काय करूया, एक बॉल घ्यायचा, त्याला सुकं पीठ लावून घ्यायचं आणि छोटे पुरी एवढं आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. जास्त मोठी पोळी आधी लाटायची नाही. छोट्या पुऱ्या असतात ना, तेवढ्या आपण ह्या पुरी लाटून घेऊया. तर बघा, एवढ्या साईजची मी ही पुरी लाटून घेते. सर्व पुऱ्या किंवा जसं जमतील तसं तुम्हाला याच्या आधी पुऱ्या लाटून घ्या. तर मी आधी 2 ज्या पुऱ्या लाटून घेते. म्हणजे आता दुसरी पुरी ही लाटून घेतलेली आहे. त्यानंतर ना वरती हाताने किंवा ब्रशच्या साहाय्याने पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. तर तेल चांगलं व्यवस्थित लावलं गरजेचं आहे. पूर्ण किनारे वगैरे सर्व व्यवस्थित कवर झाले पाहिजेत, एवढं आपल्याला असं तेल लावून घ्यायचं. जास्त तेल एकदम असं गळेपर्यंत तेल लावायचं नाही, फक्त व्यवस्थित तेल लावायचं आहे. त्यानंतर सुखं पीठ परत हे लावून वरती भुरभुरायचं आहे. असं केल्याने काय होतं, आपण यावरती जेव्हा दुसरी पोळी ठेवून लाटतो तेव्हा ती एकमेकांना चिटकत नाही आणि आपण जेव्हा भाजतो तेव्हा पटकन सुटून येतात. त्यामुळे तेल आणि पीठ लावणं चांगलं व्यवस्थित गरजेचं आहे. आता दुसरी पुरी त्यावरती ठेवून व्यवस्थित चिटकवून सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढी जमेल तेवढी याची पातळ पोळी लाटायची आहे, लक्षात ठेवा. आणि थोडेसे लांबट लाटायचे आहे. आधी गोल गोल फिरवायचे आणि दोन्ही साईडने लाटायचे, लक्षात ठेवा. आता ही एका साईडने लाटून झाली का पलटून आपण दुसऱ्या साईडने लाटायचे. नाहीतर काय होईल, एका साईडने लाटत गेलात ना, तर ती खालची जी पुरी असते ना, ती लाटली जात नाही आणि वरचीच फक्त पुरी लाटली जाते. त्यामुळे दोन्ही साईडने लाटायचं आणि अशी लांबट आणि पातळ एकदम पोळी लाटून घ्यायची. तर सर्व मी पोळ्या ज्या आहेत लाटून घेते. आता सर्व पोळ्या बघा या पद्धतीने मी लाटून घेतलेल्या आहेत. एकदम पातळ, तुम्ही बघू शकता किती पातळ लाटले आहे. आता गॅसवरती तवा किंवा पॅन जे तुमच्याकडे असेल ते ठेवायचं आहे. गॅस एकदम मंदवरती ठेवायची, फक्त तवा गरम झाला पाहिजे इतपतच. कारण आपल्याला जी पोळी असते ना, त्याच्यावरती डाग नाही आला पाहिजे इतपत आपल्याला अशी ही भाजून घ्यायची असते. फक्त याचा कच्चेपणा हलका हलका निघाला पाहिजे. आणि त्या 2 पुऱ्या आपण एकत्र करून लाटली होती, मोठी पोळी केली होती, त्या दोन्ही पोळ्या ज्या आहेत वेगळ्या झाल्या पाहिजेत, इतपतच आपल्याला ही शेकून घ्यायची आहे. तर बघू शकता, शेकवतानाच या पटकन अलगद निघून येत आहे. आणि गरम गरम असतानाच आपण ही सोडून घ्यायची आहे, थंड झाल्यावर नाही, नाही तर निघत नाहीत. त्यामुळे असं थंड व्हायच्या आधीच तव्यावरतीच आपण पटकन सोडून घ्यायची. 1-2 साईडने पटकन पलटली दोनदा की लगेच त्या पुऱ्या निघून येतात पोळ्या. तर बघू शकता, एकदा फक्त हलकासा वरती स्पॉट येईपर्यंतच आपल्याला या शेकवायच्या असतात. आणि ह्या ज्या पट्टी दाखवते मी, त्या बनवून तुम्ही ना फ्रीजमध्येही महिनाभरही स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा कधी तुम्हाला समोसा बनवायचं मन होईल तेव्हा बनवू शकता. आणि बघू शकता, एकदम पातळ अशी आपली पोळी झालेली आहे, ट्रान्सपरंट अशी. तर याच पद्धतीने मी सर्व ज्या आहेत पोळ्या शेकून घेते.
तर पोळ्या आपल्या सर्व शेकून झालेल्या आहेत, बघू शकता किती पातळ आणि सॉफ्ट अशा आपल्या ह्या पोळ्या होतात. आता गव्हाच्या पिठाच्या बनवल्यामुळे कसं हेल्दी होते. मैद्याच्या हे पिठाच्या बनवायच्या असतील तरी तुम्ही याच पद्धतीने बनवा. तुम्हाला जर गव्हाच्या नसेल बनवायचे तर मैद्याच्याही बनवू शकता. तर आता आपल्याला याची कटिंग करून घ्यायची, पट्ट्या बनवून घ्यायच्या. तर काय करायचं, 1-2-3 पोळ्या घ्यायच्या, एक समान व्यवस्थित ठेवायच्या आणि याच्या साईडच्या कढा ज्या आहेत ना त्या आपण काढून घेणार आहोत, कारण आपल्याला एकाच लेवलची पट्टी हवी आहे. तर साईडने मी थोडंसं कटिंग करून घेते, म्हणजे आपल्याला चौकोन करायला सोपं पडेल. आणि हे जे साईडचं निघतं ना हे फेकून द्यायची गरज नाही आहे. हे तुम्ही जेव्हा समोसे तळाल ना तेव्हा साईडच्या पट्ट्याही तळून खाऊ शकता. खूप छान लागतात, कुरकुरीत होतात. आता याला फोल्ड करून एकाच साईजच्या होतात, म्हणजे फोल्ड करून माप करून घेतलं की आपल्याला कटिंग करायला सोपं पडतं. तर या पद्धतीने बघा कटिंग करून घेऊया. खालच्या साईडनेही थोड्या कटिंग करून घ्यायची, म्हणजे कशी चौकोनी पट्टी आपल्याला मिळते. तर नक्की बनवून बघा, किंवा तुम्हाला अशा रेडीमेड पट्ट्याही मार्केटमध्ये इझिली मिळतात, त्याही तुम्ही वापरू शकता. पण आपण घरी गव्हाच्या पिठाच्या पासून बनवल्या तर सोप्याही पडतात आणि हेल्दीही असतात. त्यामुळे मी गहू पिठापासून या पट्ट्या बनवलेल्या आहेत. बघू शकता किती पातळ आणि मस्त अशा पट्ट्या झालेल्या आहेत. आता आतलं स्टफिंग बनवण्यासाठी 3 मध्यम आकाराचे कांदे मी एकदम बारीक चिरून घेतलेले, जास्त साहित्यही लागत नाही. आता यामध्ये फक्त हलके फुलके आपण मसाले टाकणार आहोत. तर 1 चमचा मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे. एक छोटा पाव चमचा एवढी हळद घालते, जास्त नाही, थोडीशी हळद घालूया आपण. आणि अर्धा चमचा धने पावडर घालते. जिरं पावडर आवडत असेल तर जिरं पावडरही तुम्ही घालू शकता. आणि पाव चमचा एवढा गरम मसाला घालते. आणि चटपटीत आणि थोडंच टेस्टसाठी मी इथे आमचूर पावडर घालते अर्धा चमचा, किंवा तुम्ही चाट मसालाही घालू शकता. आता चाट मसालाही नसेल तर अर्धा लिंबूही पिळून घेऊ शकता. चवीनुसार घालूया मीठ. आणि हे सर्व साहित्य ना आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण कांद्यामध्ये मीठ घातल्यानंतर कांद्याला पाणी सुटतं, आणि आपलं जर पाणी सुटलं तर समोसे जे आहेत सॉफ्ट होतील लवकर आणि टेस्ट येणार नाहीत फ्राय करता नाही. त्यामुळे काय करायचं, यामध्ये घालणार आहोत आपण सुके पोहे. तर 1 कप सुके पोहे मी घेतलेले आहे, छोटी वाटी. गरजेनुसार आपण घालत जाऊया. आधी थोडीशी घालून मिक्स करून घेऊया, कारण पोहे काय होतं की ते सर्व जे पाणी असतं ना कांद्याला सुटलेलं ते शोषून घेतं आणि आपले जे स्टफिंग आहे ते सुक्कं असं होतं, जास्त ओलसर होत नाही. त्यामुळे मी यामध्ये थोडे पोहे घालून आधी मिक्स करत जायचं. जसं जसं पाणी सुटत जाईल आणि असं तुम्हाला हाताला असं ओलसरपणा लागेल तसं थोडंसं पोहे तुम्ही यामध्ये घालत जा. बघू शकता जसं जसं मिक्स करते ना तर पोहे पाणी चांगलं शोषून घेतात आणि पोहे थोडे सॉफ्ट होतात. आणि पोहे घातल्यामुळे काय होतं, स्टफिंग छान लागते. आता 1 कपमधले पाव कप पोहे माझे उरलेले आहेत. आता त्यानंतर बघा एका वाटीमध्ये मी गव्हाच्या पिठाची पेस्ट करून घेतलेली, घट्टसर पेस्ट करून घ्यायची, म्हणजे आपल्याला समोसे चिटकवायला सोपं पडेल. आता यामधली एक पट्टी घ्यायची आहे, त्याला या पद्धतीने बघा फोल्ड करायचं आहे, एक त्रिकोण करायचं आहे, उचलून दुसऱ्या साईडनेही याला फोल्ड करून घ्यायचं असं. आता 2 प्रकारे तुम्हाला दाखवणार आहे कसे समोसे फोल्ड करायचे. तर या पद्धतीने बघा ओपन करून यामध्ये जे स्टफिंग बनवलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे. आता तुम्हाला असं स्टफिंग नसेल बनवायचं तर बटाट्याची भाजी बनवूनही तुम्ही यामध्ये भरू शकता याऐवजी. आता जी आपण पेस्ट करून घेतली होती ना ती पेस्ट पूर्ण लावून घ्यायची आपल्याला, म्हणजे आपण जेव्हा समोसा फ्राय करू तेव्हा तेलामध्ये हे स्टफिंग बाहेर येणार नाही. आता या पद्धतीने आधी आपल्याला पूर्ण व्यवस्थित स्टफिंग आतमध्ये करून घ्यायचं आणि फोल्ड इथे होतो ना त्यामुळे इथे आपल्याला पूर्ण जी आहे पेस्ट लावून घ्यायची आहे. पेस्ट व्यवस्थित लावा, म्हणजे व्यवस्थित समोसा चिकटला जातो. आणि कोपरे जे आहेत ना व्यवस्थित चिटकवून घ्यायचे आहेत. बघू शकता व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं जेव्हा आपण याला तळू ना तेव्हा आतमध्ये जर पोकळ राहिलं तर तेलही आतमध्ये भरपूर जाईल आणि स्टफिंगही बाहेर येऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थित किनारे आहे, जॉईंट आहे, तिथे पूर्ण व्यवस्थित पेस्ट लावून चिटकवून घ्या. तर या पद्धतीने बघा मी समोसे जे आहे चिटकवून घेतलेले आहेत. व्यवस्थित चिटकवून घ्या, अजिबात घाई करू नका. तर असे समोसा आपण एक बनवलेला आहे. तर दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते.
तर या पद्धतीने बघा, एक किनारा उचलून त्रिकोण त्याला घडी घालायची आहे आणि उचलून दुसऱ्या साईडला त्याच्या विरुद्ध दिशेला फोल्ड करायचा आहे. आता काय करायचं आहे, मगाच्याच प्रमाणे जर तुम्हाला डायरेक्ट भरायचं असेल स्टफिंग तर भरू शकता, किंवा या पद्धतीने आधी पेस्ट लावून घ्या आणि त्यावरती ही जी बाजू ठेवायची, म्हणजे काय होईल, व्यवस्थित चिकटली जाईल, अजिबात तेलामध्ये सुटणार नाही. या पद्धतीने एकदम इझी होतं. या पद्धतीनेही तुम्ही करू शकता. तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही समोसे बनवू शकता. स्टफिंग मात्र व्यवस्थित भरायचं, म्हणजे काय होतं, जेव्हा आपण समोसे खातो तेव्हा नुसतं पोकळ पट्टी लागली नाही पाहिजे, आतमध्ये व्यवस्थित स्टफिंग असेल तर खातानाही मजा येते. मी थोडं व्यवस्थित भरून असं स्टफिंग भरते. हाताने हलकंसं दाबून घ्यायचं, म्हणजे समोसे पोकळ राहत नाही. आणि व्यवस्थित खाली ठेवून फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जे कोपरे आहेत ते व्यवस्थित चिटकवून घ्यायचे आहेत. पुढे बघायचं, पेस्ट लावायची राहिली नाही ना, एवढं करायचं आहे. व्यवस्थित पेस्टने चिटकवून घ्यायचं आहे. त्यामुळे मी इथे घट्टसरच पेस्ट बनवायचे. कोपरे व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे आहेत. आणि एकदम पटकन होतात, जास्त वेळही लागत नाही बनवायला. तर रेसिपी नक्की पूर्ण बघून तुम्ही बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. यासारखेच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी याच पद्धतीने सर्व समोसे जे आहेत बनवून घेतलेले आहेत. तेल चांगलं गरम पाहिजे आणि मग गॅस मिडियमवरती करायचा आणि मस्त कुरकुरीत असे होईपर्यंत हे समोसे तेलामध्ये तळून घ्यायचे. गॅस लक्षात ठेवा, एकदम मिडियमवरती ठेवायचं आहे. मस्त अशी गरमागरम समोसे सर्व करा. पार्टी वगैरे असेल तर काय स्नॅक्स बनवावं समजत नसेल तर असे समोसे तुम्ही आदल्या दिवशी बनवून फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला सर्व करायचे असेल तर पटकन तळून तुम्ही सर्व करू शकता. झटपट असं काहीतरी वेगळं स्नॅक्स बनवायचं असेल तर नक्की ट्राय करा. सर्वांनाच खूप आवडेल, कारण आणि गव्हाच्या पिठापासून बनवतो आहे ते हेल्दीही आहे. तुम्हाला नसेल आवडत तर मैद्याचं पीठही वापरून तुम्ही बनवू शकता. पण या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. मलाही आवडले आहे, तुम्हालाही नक्कीच आवडतील. तर आपले समोसे बघू शकता मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत तळून. तर काढून घेऊया आणि बाकीचे समोसेही मी तळून घेते. तर गरमागरम कुरकुरीत असे आपले हे समोसे तयार झालेले आहेत. त्याचा कलर किती सुंदर आलेला आहे. सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर असेच खाल्लात तरी सर्वांनाच आवडतील.